नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक्सरसाइज सोडवायला घेत आहे 1.5. तर ह्याच्यामध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत. तर ते वर्ड प्रॉब्लेम बघितलं की मुलांना थोडंसं टेन्शन यायला चालू होतं. पण व्यवस्थित पद्धतीनं कंडिशन मांडल्या तर ते काही प्रॉब्लेम अवघड जाणार नाही आहे. तर आता इथं दिलेलं आहे, पहिलं इक्वेशन आहे, पहिलं एक्झाम्पल आपण सोडवूयात. 2 नंबर्स डिफर्स बाय 3. इथंपर्यंत आपण एक कंडिशन फाइंड करायची. इथून पुढं जे आहे ते सेकंड कंडिशन मांडायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर काय सांगितलेलं आहे इथं, ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर. पहिली गोष्ट ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर. आपण काय करूया, ग्रेटर नंबरसाठी आणि स्मॉलर नंबरसाठी पहिल्यांदा कन्सिडर करूयात. तर सुरुवातीला आपण असं करूयात, लेट दी ग्रेटर नंबर बी एक्स. म्हणजे मानायचं आहे की एक्स आहे, अँड दी स्मॉलर नंबर बी वाय. अशा पद्धतीने ग्रेटर नंबरसाठी एक्स घेऊयात, स्मॉलर नंबरसाठी वाय घेऊयात. आता आपण फ्रॉम दी फर्स्ट कंडिशननुसार आपल्याला करायचं आहे. काय आहे पहिली कंडिशन? फ्रॉम दी फर्स्ट कंडिशन. पहिल्या कंडिशननुसार आपण हे मांडायचं आहे. तर एक नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे. डिपर म्हणलं की मायनस येते. हा एक नंबर, हा एक नंबर आणि इज इक्वल टू किती येणार आहे, तर 3. म्हणजे कंडिशन अशी होणार आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ही आपली पहिली कंडिशन, म्हणजेच आपलं पहिलं इक्वेशन फॉर्म करून झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे, दी सम ऑफ थ्राईस दी सम ऑफ टॉईस. म्हणजे टॉईस कशासाठी येतं, स्मॉलरसाठी. तर आपण असं करू शकतो, थ्राईस नंबरसाठी काय आहे, थ्राईस नंबर, थ्राईस दी ग्रेटर नंबर इज इक्वल टू म्हणजे 3y. थ्राईस दी ग्रेटर नंबर इज इक्वल टू 3y अँड ट्वाईस दी स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2y. ट्वाईस आणि थ्राईस, त्यामुळे हे आहे. तर त्या दोन्हीचं काय करायला सांगितलेलं आहे, नंबर इज 19. म्हणजे 3x, सॉरी इथं x आहे आपला, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. ही आपली सेकंड कंडिशन असणार आहे. तर काय करायचं आहे, सेकंड इक्वेशन 1ला आपण काय आणू शकतो, इथं 2 आणू शकतो. म्हणून इक्वेशन 1ला 2 मल्टिप्लाय करू शकतो. तर मल्टिप्लाइंग बाय इक्वेशन 1 इन 2. तर घ्यायचं आहे पहिलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ह्या इक्वेशनला आपण 2 मल्टिप्लाय करूया. 2x मायनस 2y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 2. तर इथं झालं 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. हे आपलं इक्वेशन आलेलं आहे. त्या इक्वेशनला नाव देऊयात इक्वेशन नंबर 3. आता 2 आणि 3ची काय करायची आहे, ॲडिशन. तर म्हणायचं आहे, ॲडिंग इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. तर घेतलं 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 प्लस 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. आता ॲडिशन करायचे, हे दोन्ही कॅन्सल झाले. इथं आलेलं आहे 5x इज इक्वल टू, या दोन्हीचे ॲडिशन करून आलेले आहे 25. तर येणार आहे x इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 5 जा, अशा पद्धतीने x इज इक्वल टू 5. तर एक्सची व्हॅल्यू आली आहे 5. आता ही आपल्याला पुट करायची आहे कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये. सबस्टिट्यूटिंग
x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. x मायनस वाय इज इक्वल टू 3. 5 मायनस वाय इज इक्वल टू 3. 5 एक्सच्या ठिकाणी पुट केली. मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5. तर काय होणार आहे, इथं येणार आहे -2. मायनस वाय मायनस मायनस कट होणार आहे. वाय इज इक्वल टू येणार आहे 2. अशा पद्धतीनं आपल्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. म्हणजे द रिक्वायर्ड नंबर कोणते होते, दी रिक्वायर्ड नंबर आर 5 अँड 2. अशा पद्धतीनं हे आपलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. व्यवस्थित बघा, व्यवस्थित कंडिशन मांडायचे आहेत, काही अवघड नाही आहे. आता सेकंड एक्झाम्पल आपण सोडवायला घेऊयात. आता इथं तुम्हाला दिलेले आहे कंप्लीट द फॉलोइंग. आता कशा पद्धतीनं कंप्लीट फॉलोइंग करायचं आहे, तर इथं आहे 2x + y + 8 अशा पद्धतीनं आहे. तर हा जो आहे तो रेक्टँगल आहे. त्याच्या अपोजिट साईडच्या साईड ह्या बरोबर काय असतात, ते इक्वल असतात. ते अपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल आर दी इक्वल ऑफ दी लेंथ. आणि अपोजिट साईड इकडल्या काय असतात, ते इक्वल असतात. ते तर इथं हा सिनेरिओ दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वायच्या व्हॅल्यू पण फाइंड करायला सांगितले. फाइंड एरिया आणि पेरिमीटर काढायची आहे रेक्टँगलची. आय एम अ रेक्टँगल. आता हे आपण कसं सोडवायचं आहे, तर बघा, द आन्सरमध्ये द लिहायचं आहे अपोजिट साईड्स opposite side of the rectangle are of equal length. इक्वल लेंथ असते, लेंथ असतात ते. तर कशा पद्धतीनं घ्यायचे आहे, पहिल्यांदा 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. म्हणजे ह्या दोन्ही लेंथ आपण घेतल्या, तर ह्या अशा घेतलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, सगळे पूर्णपणे जे हे आहेत ते एका साईडला घेऊयात. तर कसं होणार आहे, देअरफॉर 2x + y + असं होणार आहे 2x. एक्सचे फॅक्टर एका साईडला घेऊयात, हा मायनस होणार आहे इकडं आल्यानंतर. त्याच्यानंतर हा प्लस वाय आहे, हा इकडं मायनस आहे, तो परत इकडं आल्यानंतर प्लस होणार आहे. आणि हा +8 आहे, तो इकडं -8 होणार आहे. अशा पद्धतीनं होणार आहे मायनस. आता इथं राहणार आहे, ह्याच्यातून हे गेल्यानंतर इथं -2x राहिला, प्लस इथं 2y झालेला आहे, इज इक्वल टू -8. आता काय करायचं आहे, पूर्णपणे सर्व बाजूला डिवाइड करून घ्यायचं आहे. डिवाइडिंग बोथ दी साइड बाय 2. तर बोथ साईड 2 डिवाइड केल्यानंतर इथं -x + y इज इक्वल टू -4 येणार आहे. तर आता आपलं हे झालेलं आहे. तर आता आपण घेऊयात, हे आहे पहिलं इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे, पहिलं इक्वेशन. सेकंड घेऊयात आता. अल्सो काय करायचं आहे, तर x + 4 इज इक्वल टू 2y असणार आहे. तर आता कसं होणार आहे इक्वेशन, x - 2y इज इक्वल टू -4. हे आहे आपलं सेकंड इक्वेशन झालेलं आहे. तर काय करायचं आहे आता, हे इक्वेशन काय करू शकतो, ह्याची ॲडिशन करू शकतो. तर ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर घेतलं इक्वेशन x + y इज इक्वल टू -4 प्लस x - 2y इज इक्वल टू -4. तर कशा पद्धतीनं होणार आहे, इथं ही टर्म काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथं राहणार आहे फक्त आणि फक्त y इज इक्वल टू -8. तर हे मायनस कट झालं. y इज इक्वल टू 8. वायची व्हॅल्यू आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पुढं तीच व्हॅल्यू काय करायची, सबस्टिट्यूट करायची आहे. तर सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 8
इन इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 आहे x मायनस 2y इज इक्वल टू -4. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर x मायनस 8 इज इक्वल टू -4, x मायनस 16 इज इक्वल टू -4 अशा पद्धतीने आलेलं आहे आपलं इथंपर्यंत. तर पुढं नेक्स्ट स्टेप बघायची आहे. तर काय होणार आहे इथं x पुढं होणार आहे x इज इक्वल टू -4 प्लस 16. तर x इज इक्वल टू येणार आहे 12. ही आली एक्सची व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपल्या एक्सची व्हॅल्यू आली. आता आपल्याला काय सांगितलं होतं याच्यामध्ये काढायला, फाइंड द एक्स आणि वायच्या तर व्हॅल्यू फाइंड केल्या. फाइंड द एरिया फाइंड करायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय काढावी लागणार, लेंथ काढावी लागणार. म्हणून पहिल्यांदा लिहायचं द लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू किती लेंथ, 4x मायनस वाय ही आहे त्याची लेंथ, इज इक्वल टू ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 4 इंटू एक्सची व्हॅल्यू पुट केली 12 मायनस इथं वायची व्हॅल्यू काय आहे, तर वायची व्हॅल्यू आहे 8. अशा पद्धतीनं तर इथं झाली 48 मायनस 8 इज इक्वल टू 40. तर लेंथ किती आली आहे, तर 40 आलेली आहे. तर आता ब्रीड काढायची आहे. द ब्रीड ऑफ दी रेक्टँगल. ब्रीड ऑफ दी रेक्टँगल आहे 2y इज इक्वल टू 2 इंटू 8 इज इक्वल टू 16. तर अशा पद्धतीने 16 आलेले आहे. तर आता एरिया फाइंड करायचा आहे. एरिया फाइंड करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, द एरिया ऑफ ए रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीड असा आहे आपला फॉर्म्युला. तर लेंथ किती आलेली आहे, 40 इंटू 16. अशा पद्धतीने 40 इंटू 16 तर किती येते, 640 स्क्वेअर फीट युनिट्स. अशा पद्धतीने येते. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं. आता पेरिमीटर काढायची आहे. the perimeter of rectangle is equal to 2 ब्रॅकेट मध्ये l प्लस b इज इक्वल टू 2. l आहे, लेंथ आहे आपली 40 प्लस 16 तर किती होती ती 56 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 112 युनिट्स. ही आहे आपली पेरिमीटर्स. आता आपलं सगळे हे व्यवस्थित आन्सर लिहून घ्यायचं आहे. तर काय येणार आहे, x इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 8 आणि द एरिया ऑफ दी रेक्टँगल इज 640 square feet units and its perimeter is 12 units. अशा पद्धतीने हे आपलं सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूयात काय आहे त्याचा सिनेरिओ आणि कशा पद्धतीनं ते सोडवता येईल आपल्याला. तर इथं दिलेलं आहे द सम ऑफ अ फादर्स एज अँड टॉईस एज
एज ऑफ हिज सन इज 70. इफ we double the age of the fathers and add it to the age of his son. तर कशा पद्धतीनं आपण मेन्शन करूयात. तर his son the sum of 95 find their प्रेझेंट एज, म्हणजे आत्ताची वय काय असतील त्या दोघांची. असं फादर आणि सनचं वय दिलेलं आहे. तर आपण कंडिशन मांडूयात. लेट दी फादर्स प्रेझेंट एज मांडूयात. एज बी x years and the son's present age be y years. असं कंडिशन मांडले, म्हणजे मानून घ्यायचं आहे एज कोणाला काय आहे, कोणाचं सांगितले फादर आणि सनचं काढायचे. तर फ्रॉम दी फर्स्ट कंडिशन तर काय आहे पहिली कंडिशन, सम ऑफ फादर्स एज ट्वाईस एज ऑफ मग सनचं एज म्हणजे ट्वाईस म्हणजे 2y होणार आहे. तर काय आहे किती 70 आहे. सम ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 70 ही आहे आपली पहिली कंडिशन. त्याच्या बेसिसवरती पहिलं इक्वेशन बनलेलं आहे आपलं. आता डबल एज ऑफ द फादर करायचं. डबल एज फादर तर काय येणार आहे इज इक्वल टू 2x, कारण x हे फादरचं मानलेलं आहे. आता इथं डबल एज करायला सांगितलं होतं सनचं, एज ऑफ दी हिज सन ट्वाईस करायला सांगितलं होतं, म्हणून इथं 2y आलेलं आहे. तर आता इथं डबल करायला सांगितलं फादरचं. तर काय फ्रॉम दी सेकंड कंडिशननुसार लिहायचं हे इक्वेशन. फ्रॉम दी सेकंड कंडिशन. आता इथं आहे 2x प्लस y इज इक्वल टू 95. तर ही आहे सेकंड कंडिशन. फादर ॲड इट्स एज ऑफ दी हिज सन इज 95 ही आहे आपली सेकंड कंडिशन. आता पहिल्या आणि सेकंड कंडिशनमध्ये काय कॉमन दिसत आहे पहिल्या इक्वेशनमध्ये आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये. तर इथं आपण फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय 2 करूयात, म्हणजे दोन्ही व्हेरिएबल सेम होतील. तर पहिल्यांदा आपण मल्टिप्लाईंग इक्वेशन 1 बाय 2. आता या इक्वेशन 1 घ्यायचं आहे. x प्लस 2y इज इक्वल टू 70. ह्याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे. तर 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. हे आपलं इक्वेशन नंबर 3 आलेलं आहे. इक्वेशन नंबर 3 नुसार आता सोडवायचं आहे इक्वेशन नंबर 3. तर काय होणार आहे 1 आणि 3 2 आणि 3चा विचार करायचा. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. तर आता आपण करायचं आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 95. आता काय येणार आहे तर हे दोन्ही कट होणार आहे. तर इथं काय इथले साईन बदलणार आहेत. इथं राहणार आहे 3y इज इक्वल टू 45 आणि येणार आहे y इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 3. तर इथं येणार आहे 15. y इज इक्वल टू 15 अशा पद्धतीनं आलेलं आहे 15. आता पुढं करायचं आहे सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1 मध्ये आपण टाकतो आहे. इक्वेशन 1 मध्ये टाकल्यानंतर
एक्स प्लस 2y इज इक्वल टू 17, एक्स प्लस 2 आणि 15 इज इक्वल टू 17. तर इथं होणार आहे एक्स इज इक्वल टू 17 मायनस 30, एक्स इज इक्वल टू येणार आहे 40. तर खाली लिहायचं आहे आपल्याला the father's present age is 40 years and the son's present age is 15 years. अशा पद्धतीने आपलं हे थर्ड एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे पुढचं एक्झाम्पल, 4 नंबरचं एक्झाम्पल आपण बघूयात. तर 4 नंबरचं एक्झाम्पल आहे, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator and if six subtracted फ्रॉम बोथ दी न्यूमरेटर, जर 6 हा दोन्ही ह्याच्यातून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून जर सबस्ट्रॅक्ट केला तर काय होणार आहे कंडिशन, तर ते आपण बघायचं आहे. तर इथं कशा पद्धतीनं होणार आहे आपण सोडवूयात हे एक्झाम्पल. तर लेट दी न्यूमरेटर ऑफ दी fraction be x and its denominator be y असं घेऊयात आपण. तर मग आपला आता काय म्हणायचे पहिले, ट्वाईस दी न्यूमरेटर. तर कसं आहे, ट्वाईस दी न्यूमरेटर इज इक्वल टू 2x. आणि दुसरं आहे आता फ्रॉम दी फर्स्ट कंडिशन y इज इक्वल टू 2x प्लस 4. तर त्याचं असं होणार आहे 2x प्लस 4 इज इक्वल टू y आणि 2x मायनस y इज इक्वल टू 4. हे आलं आहे पहिलं इक्वेशन आपलं. इफ सबस्ट्रॅक्टेड इफ 6 इज, दुसऱ्या कंडिशनकडे लक्ष द्यायचं, सबस्ट्रॅक्टेड both from the numerator and the denominator. Then the numerator becomes x minus 6 and denominator becomes y minus 6 अशा पद्धतीनं होणार आहे. तर कशा पद्धतीनं कंडिशन होणार आहेत, तर फ्रॉम दी सेकंड कंडिशन y minus 6 is equal to 12 x minus 6. आता y minus 6 is equal to इथं येणार आहे 12x minus 72. त्याच्यानंतर इथं होणार आहे 12x minus 72 is equal to y minus 6. आपण उलटे पालटे इकडे घेऊयात आणि 12x minus y इज इक्वल टू इकडे घेतल्यानंतर मायनस 6 प्लस 72 असं कंडिशन बनती आहे. 12x
मायनस वाय इज इक्वल टू 66 हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. आता सबस्ट्रॅक्ट 1 आणि 2 वरून काय दिसतं, इथं मायनस मायनस आहे, तर आपण सबस्ट्रॅक्शन केली तर ते बरोबर काय होणार, साईन चेंज होऊन मग परत ते कट होणार आहे. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. तर घेतलं 12x मायनस वाय इज इक्वल टू 66 मायनस 2x मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस प्लस मायनस, हे प्लस मायनस गेट कॅन्सल, तर खाली येणार आहे 10x इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 70 डिवायडेड बाय 10 वजा x इज इक्वल टू आला आहे 7. अशा पद्धतीनं आलेला आहे x इज इक्वल टू. आता काय करायचं आहे, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. इथं घ्यायचं आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4. इथं आपलं -4 होतं, तर इथं लिहिताना -4 पण राहिलेलं आहे, तर ती करेक्शन करून घ्यायची. कधी कधी चुकलं जातं. तर इथं 2 7 मायनस वाय मायनस 4, तर साईनमध्ये चुकायचं नाही, गडबडीत होतं. इथं आले 14 वाय मायनस 4. अशा पद्धतीनं मायनस वाय इज इक्वल टू हा -4, परत हा इकडला प्लस पण इकडं गेल्यानंतर मायनस होणार. मायनस मायनस दोन्हीची ॲडिशन होते, मायनस वाय ॲडिशन होते, पण मोठ्या संख्येचं साईन द्यावं लागतं. तर हे अशा पद्धतीनं हे दोन्ही साईन कट झाले. वाय इज इक्वल टू आलेला आहे 18. अशा पद्धतीनं आपलं हे वायची व्हॅल्यू आलेली आहे. एक्स इज इक्वल टू, तर आपण म्हणू शकतो द न्यूमरेटर x is 7 and the denominator y is 18. अशा पद्धतीनं. तर रिक्वायर्ड काय आहे आपला, तर आता आपण इथं घेऊ शकतो द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज 7/18 असा आपला तो फ्रॅक्शन असणार आहे. तर आता आपण 5 नंबरचे एक्झाम्पल बघूयात. नंबर 5 मध्ये दिलेला आहे, ए बॉक्स आहे, बी बॉक्स आहे. तर आपण लगेच वेट त्याचं फाइंड करायला सांगितले, किती वेट असणार आहे ते फाइंड करायला सांगितले. हे व्यवस्थित एक्झाम्पल वाचायचं आहे. तर आता तुम्हाला मी सांगते, हे लेट द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाईप ए, 2 प्रकारचे टाईप दिलेले आहे, बी एक्स टन. आपल्याला वेट माहीत नाही, त्याचं वेट काढायचं आहे, ए वाल्याचं आणि बी वाल्याचं. मग अशा कंडिशनसाठी मांडून घ्यायचं. अँड दॅट ऑफ बॉक्स ऑफ टाईप बी वाय टन. तर आता घ्यायची कंडिशन, द वेट ऑफ किती 150 बॉक्सेस
ऑफ टाईप एचे आहेत. तर किती होणार आहे त्याचं 150x टर्म. तर दुसरी कंडिशन, द वेट ऑफ किती आहेत दुसरे बीवालेचे, तर आहेत बीवालेचे आहेत की 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी इज इक्वल टू काय येणार आहे 100y टन. अशा पद्धतीनं आता आपल्याला पहिली कंडिशन मांडायची आहे. तर काय होणार आहे कंडिशन मांडल्यानंतर, फ्रॉम दी फर्स्ट कंडिशन काय आहे 150x प्लस 100y इज इक्वल टू 10. ही असणार आहे आपली इथंपर्यंत पहिली कंडिशन. ए आणि बीच्या नुसार आपण पहिली कंडिशन मांडलेली आहे. तेच असतं आपलं. आता ह्याला काय करायचंय, सगळीकडं 10 न डिवाइड करूयात. डिवायडिंग बोथ दी साइड्स बाय 10. तर 10 न डिवाइड केल्यानंतर अशी येणार आहे 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. हे आहे आपलं इक्वेशन 1. आपल्याला इक्वेशन 1 भेटलेलं आहे. सिमिलरली फ्रॉम दी सेकंड कंडिशन, आता तशीच सेकंड कंडिशन पण फाइंड करायची. सिमिलरली फ्रॉम दी सेकंड कंडिशन, तर इथं येणार आहे 260x म्हणजे हे 260x हे एक्सचे आणि बीचे असणार आहेत 40 आणि सगळे द फाइंड करायचं आहे. तर ते पण 10च असणार आहे. 260 प्लस 40y इज इक्वल टू 10. तर त्याच्यावरून डिवाइड केलं आपण. परत तिथं पण काय करायचे 10 न डिवाइड करूया. तिथं डिवायडिंग बोथ दी साइड्स बाय 10. तर इथं येणार आहे 26x प्लस 4y इज इक्वल टू 1. ही आहे आपली सेकंड कंडिशन. आता ह्या सेकंड कंडिशननुसार आता आपल्याला व्हेरिएबल तर समान करावा लागेल. तर इथं म्हणायचं आहे मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2 and इक्वेशन 2/5. तर कसं येणार आहे, तर दोन्ही मल्टिप्लाय करून 30x प्लस 20y इज इक्वल टू 2 आणि दुसरं येणार आहे 130x प्लस 20y इज इक्वल टू 5. आता या दोन्हीमध्ये कॉमन दिसतंय, हे झालं थर्ड आणि हे आहे फोर्थ. अशा पद्धतीनं आपल्याला थर्ड आणि फोर्थ भेटलेलं आहे. तर त्याच्या पुढचं आपण सोडवतोय. त्याच्या पुढं आपण सोडवून घेऊयात. आता सबस्ट्रॅक्टिंग बनायचं आहे. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. तर 130x प्लस 20y इज इक्वल टू 5. हे आहे 4 मायनस 30x प्लस 20y इज इक्वल टू 2. हे आहे 5 नंबरचं इक्वेशन. तर या दोन्ही इक्वेशनमधून मायनस करायचे दोघांना.
तर इथं मायनस 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 अशी साईन चेंज होतात ते हे दोन्ही कट होतात ते. तर या दोन्हीमध्ये कसं राहणार आहे तर इथं 100x इज इक्वल टू 3 अशा पद्धतीने येणार आहे. तर इक्वेशन बनणार आहे 3 डिवायडेड बाय 100. आता ही एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. आता काय करायची ती एक्सची व्हॅल्यू काय करायची सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 3/100 इन इक्वेशन 1 मध्ये आपल्याला. तर इक्वेशन 1 काय आहे 15x प्लस 10y इज इक्वल टू 1 हे आपलं पहिलं इक्वेशन आहे. त्या इक्वेशनमध्ये आपण पुट केली 15xच्या ठिकाणी 3 डिवायडेड बाय 100. तर पुढं काय होणार आहे प्लस 10y इज इक्वल टू 1 हे आहे असं राहणार आहे. तर आता इथं काय होणार आहे 15 3 जा 45 डिवायडेड बाय 100 प्लस 10y इज इक्वल टू 1. तर आता हे कसं सॉल्व करायचं हे 10y आहे असंच राहणार आहे. इकडं ही तिकडं व्हॅल्यू शिफ्ट केल्यानंतर अशी होणार आहे 45 डिवायडेड बाय 100 अशा पद्धतीने होणार आहे. तर मग आता आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे. आता ही टर्म सॉल्व करत असताना इथं खूप कन्फ्युजन होतं. काय कन्फ्युजन होतं हा 100 इकडं वरती गेल्यानंतर 100 इंटू 1 मल्टिप्लाय झालं तर इथं वरती काय येणार आहे 100 मायनस 45 आणि डिनॉमिनेटरमधला 100 तर आहे असंच राहणार आहे. त्यात काय चेंज होणार नाही. तर इथं फक्त एवढं सिम्प्लिफिकेशन होत आहे. तर काय झालेलं आहे तर 10y इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 100 असं आलेलं आहे. तर आता काय करायचं आहे डिवायडिंग बोलायचं आहे डिवायडिंग बोथ दी साइड ऑफ 10 इथं म्हणायचं डिवायडिंग बोथ दी साइड बाय 10 काय करायचे बोथ साईडला डिवाइड करायचे. तर डिवाइड केल्यानंतर कशा पद्धतीने येणार आहे y इज इक्वल टू असं येणार आहे 55 डिवायडेड बाय 1000. तर आता नेक्स्ट आपण आन्सर काढायचं आहे फाइंड आउट करून द वेट ऑफ द बॉक्सेस. पहिली कंडिशन द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाईप टाईप एचं काढायचं आहे. ए इज 3 डिवायडेड बाय 100 टन. आता the weight of a box of type B is 55 divided by 100 टन. तर हे अशा पद्धतीने आलेलं आहे आपलं. तर इथं करायचं आहे 3 डिवायडेड बाय 100 ला टन केल्यानंतर 1000 1 कट झाले. इथं किती आलं तर 30 kg. इथं येणार आहे ह्याचं 55 डिवायडेड बाय आहे 1000 मल्टिप्लाय बाय टन मल्टिप्लाय केल्यानंतर येणार आहे ह्याचं 55 kg. हे आहे 30 हे आहे 55. ए वाले 30 kg आहेत बी वाला 55 kg आहे. अशा पद्धतीनं आपले 5 एक्झाम्पल सोडवून झालेले आहे. एक्सरसाइज 1.5 मधलं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट सोडवायला सुरू करतो आहे. आय होप तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजलं असेल.
तर तुम्ही हे व्हिडिओ परत परत व्यवस्थित बघायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.